अमरावतीचे राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे। रवी राणा यांच्या तिकीट कापत वक्तव्याला संदर्भात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी प्रतिक्रिया देत राणांचं मत वैयक्तिक असल्याचं सांगितलं आहे। जो कालचा माझा वाढदिवसानिमित्तचा भरगच्च कार्यकर्त्यांनी साजरा केलेला कार्यक्रम होता। रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं की रविराज देशमुखांची तिकीट मीच कापली होती, त्यांना पश्चाताप झाला असेल किंवा चुकीच्या माणसावर अन्याय झाला आणि त्याच्या स्वरूपात ते काल त्यांनी केलेलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे। आणि मी गेल्या 32 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे, प्रामाणिकपणे करतो आहे। मी खालून वर गेलेलो आहे। मी युवा मोर्चाचा जिल्ह्याचा सचिव, उपाध्यक्ष प्रदेश, जिल्ह्याचा कोषाध्यक्ष, जिल्ह्याचा महामंत्री आणि जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर प्रदेशचा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष राहिलेला आहे, ओबीसी मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष राहिलेला आहे, किसान आघाडीचा महामंत्री पण झालेलो होतो। असे अनेक पदे पार्टीने विश्वासाने माझ्याकडे जबाबदारी दिली आणि सातत्याने मी त्याचे रिझल्ट दिलेले आहे। रवी भाऊ राणा यांनी केलेलं वक्तव्य, त्यांनी त्या मागच्या जी चूक केली असेल त्या चुकीचं त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रायश्चित्त केलं किंवा वक्तव्य केलं, हा त्यांचा विषय आहे।